Welcome students. In the last lecture we have already derived 7 standard formulas of integrals. Now in this lecture I will start the next point, that is integrals of the type integration of 1 upon ax square plus bx plus c into dx and integration of 1 upon root ax square plus bx plus c into dx. म्हणजे ह्या टाईपमध्ये तुम्हाला न्यूमरेटरमध्ये 1 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये तुमचं एखादं क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर त्याचं सोल्युशन कसं घ्यायचं असतं ते आपण आता ह्या टाईपमध्ये पाहणार आहोत. हा पार्ट म्हणजे तुमच्या इंटिग्रेशनचा बेस आहे. हा पार्ट सगळ्यांना समजणं आणि सोडवता येणं गरजेचं आहे. चला तर मग बघूया त्याची सोल्युशन स्टेप्स काय असतात ते. बघा इथं काय सांगितलं आपल्याला, इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल ऑफ द टाईप इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c into dx and integration of 1 upon root ax square plus bx plus c into dx, we can use the following steps. बघा कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर युनिटी म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट जो असेल तो नेहमी आपल्याला किती करायचा आहे, 1 करायचा आहे. कसं करायचं ते इथे सांगितलेलं आपल्याला, बाय टेकिंग ए और रूट ए कॉमन आउट ऑफ दी इंटिग्रल साइन. म्हणजे इथं एक्स स्क्वेअरला जोडलेला नंबर ए किंवा तुमचा रूट ए जो नंबर असेल तो आपल्याला इंटिग्रेशनमधून बाहेर काय करायचं आहे, कॉमन काढायचा आहे. म्हणजे आपोआप तुमच्या एक्स स्क्वेअरचं कोएफिशिएंट 1 होतो. इथं आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट होते. नाव सेकंड स्टेप इज ॲड अँड सबस्ट्रॅक्ट द टर्म half into coefficient of x bracket square, that is b divided by 2a bracket square. म्हणजे काय करायचं आपल्याला, तुमच्या दिलेल्या इक्वेशनमध्ये एक्सला जोडलेला जो मधला कोएफिशिएंट आहे त्याला परत 2ने डिवाइड करायचं आणि त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फाइंड करायची. जी काही व्हॅल्यू येईल त्याचा परत काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा आणि तो स्क्वेअर एकदा डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि एकदा काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपली इथं कंप्लीट होते. थर्ड स्टेपमध्ये सांगितलेलं आहे, एक्सप्रेस द क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन ॲज सम और डिफरन्स ऑफ 2 स्क्वेअर्स. म्हणजे छेदामध्ये तुमचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमधल्या टर्म्स रिअरेंज करून तिथं 2 स्क्वेअर टर्म्स ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनने कनेक्ट होतील अशा फॉर्ममध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे तेथे इंटिग्रेशनमध्ये आपण शिकलेल्या 7 टाईपपैकी कोणता तरी एक टाईप तयार होतो. मग आता फोर्थ स्टेपमध्ये सांगितलेलं आहे, यूज द स्टँडर्ड इंटिग्रल फॉर्म्युली अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे 7ला कोणता फॉर्म्युला तयार झाला आहे हे बघायचं आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला यूज करून एक्सच्या टर्ममध्ये असणारं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. मग तिथं आपलं हे एक्झाम्पल कंप्लीट होतं. म्हणजे एक्झाम्पल सोडवण्यासाठी 4 स्टेप्स कोणत्या कोणत्या सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट आहे तो किती करायचा आपल्याला, 1 करायचा आहे. मग त्याच्यासाठी त्याला जोडलेला ए किंवा रूट ए कॉमन काढायचा. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची, ती व्हॅल्यू एकदा ॲड करायची आणि एकदा काय करायची आपल्याला, सबट्रॅक्ट करायची आहे. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की छेदामध्ये जे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यातल्या टर्म्स स्क्वेअर टर्ममध्ये यायला पाहिजेत आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये प्लस किंवा मायनस साईन यायला हवं. म्हणजे तिथं एखादा आपला टाईप तयार होतो. आणि फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जो फॉर्म्युला तयार झाला असेल, टाईप तयार झाला असेल त्याचं करस्पॉन्डिंग फॉर्म्युला यूज करायचं आहे आणि एक्सच्या टर्ममध्ये असणारं सोल्युशन फाइंड करायचं आहे.
ह्या तुमच्या 4 स्टेप्स आता आपण एक्झाम्पल्समध्ये वापरणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 8x प्लस 12 इंटू dx. सुरुवातीला दिलेल्या इंटिग्रल आपण आय म्हटलं आणि आहे तसं इंटिग्रल इथं आपण परत लिहून घेतलं. इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 8x प्लस 12 इंटू dx. आता इथं x² ला जोडलेला कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे किती आहे 1 आहे. ऑलरेडी देतानाच x² कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट स्टेप करायची गरज नाही. आता इथे आपण डायरेक्टली सेकंड स्टेप करणार आहोत. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कोणत्या टर्मची? हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. मग पहिला हाफ ॲज इट इज राहिला आणि कोइफिशियंट ऑफ एक्सची व्हॅल्यू इथं आपल्याला सांगितलेली आहे किती आहे 8, म्हणून इथं टर्म आली 8. हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स 8 आला. 8/2 म्हणजेच व्हॅल्यू आली 4 आणि 4चा स्क्वेअर म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 16. Now we have to add and subtract this term. Therefore, integral I becomes I is equal to integration of 1/x² plus 8x plus 16 minus 16 plus 12 into dx. x² आणि x दोन टर्म लिहून झाल्या की लगेच तुम्ही एकदा ती कॉन्स्टंट टर्म ॲड करायची आहे, लगेच सबस्ट्रॅक्ट करायची आणि मग राहिलेली तुमची ही थर्ड टर्म कॉन्स्टंटमध्ये असणारी परत लिहून घ्यायची आहे. आता ही टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. सिम्प्लिफाय करत असताना आपण केलेली ॲडजस्टमेंटच अशी असते की इथं असणाऱ्या तुमच्या ह्या ज्या पहिल्या 3 टर्म्स आहे ब्रॅकेटच्या स्क्वेअर एक्सपान्शन टर्म्स असतात आणि पुढे इकडे तुमचे कॉन्स्टंट हे 2 आहेत, म्हणून हे दोन्ही कॉन्स्टंट आपण सॉल्व करून घेतलेत. -16 प्लस 12 अपोजिट साईन असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन होईल आणि आन्सर मिळेल आपल्याला -4. हे सिम्प्लिफिकेशन झालं की आता आपल्याला थर्ड स्टेप आली. थर्ड स्टेपमध्ये आपल्याला स्क्वेअर टर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. मग तुम्हाला मी आत्ता सांगितलं की ही पहिल्या 3 टर्म म्हणजे नेहमी एका कंसाच्या वर्गाची विस्ताराची पदं एक्सपान्शन टर्म्स असतात, म्हणून आपण त्यांचा आता करस्पॉन्डिंग ब्रॅकेट तयार करणार आहोत. देअरफॉर वी गेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/. ब्रॅकेटमध्ये बघा आता इथं ब्रॅकेट कसा तयार करायचा असतो तर स्क्वेअर टर्म इथं आहे तुमची x² आणि 16, त्या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मिडल टर्मचं फक्त साईन घ्यायचं. x² स्क्वेअर रूट येणार तुमचा x, मिडल टर्मचं साईन आहे प्लस, देअरफॉर इथं आला तुमचा प्लस आणि 16चं स्क्वेअर रूट असतं 4, म्हणून ही टर्म झाली x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मधलं मायनस साईन ॲज इट इज राहिलं आणि परत तुमची सेकंड टर्म आहे 4 म्हणजेच कितीचा स्क्वेअर असतो 2चा स्क्वेअर, म्हणून इथं आपल्याला टर्म मिळाली I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर -2² इंटू dx. इथं 2 टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये आल्या आणि दोघांच्यामध्ये मायनस साईन आलं, म्हणजे इथं आपला एक टाईप तयार झाला. मग कोणता टाईप तयार झाला हे आपण आता पाहणार आहोत. इथं आपण टाईप घेतो आहोत. पहिली टर्म इंटिग्रेशन ऑफ, न्यूमरेटरमध्ये 1 आहे म्हणजे 1 आला. इकडे फर्स्ट टर्म आहे तुमची x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ही एक्सची टर्म आहे म्हणून इथं टर्म आला तुमचा x². मिडल साईन आहे मायनस, म्हणून इथं फॉर्म्युलामध्ये पण आलं मायनस. नंबर पुढचा आहे नंबरचा स्क्वेअर, म्हणून इथं आला आपण a². म्हणजे तुमचा आता इथं टाईप कोणता तयार झाला इंटिग्रेशन ऑफ 1/x² -a² इंटू dx. मग त्याचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युलात आपण यूज करणार आहोत. टाईप तयार करताना एक्झाम्पल बघूनच ठरवायचं. एक्झाम्पलमध्ये तुमची टर्म इथं एक्सची आहे म्हणून इथं तुमचा x² आला, मधलं साईन मायनस आहे म्हणून इथं मायनसच आलं, नंतर नंबरचा स्क्वेअर आहे म्हणून तिथं a² आला, म्हणजे हा टाईप तयार झाला असं आपण म्हटलो. आणि इथं त्याचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला असतो 1/2a इंटू लॉग ऑफ x - a डिवायडेड बाय x + a प्लस कॉन्स्टंट
सी. हा फॉर्म्युला आपण आता यूज करणार आहोत. यूज करत असताना करस्पॉन्डिंग जिथं जिथं एक्स आहे तिथं आपल्याला व्हॅल्यू काय यूज करायची आहे, x+4. आणि जिथं जिथं ए आहे तिथं व्हॅल्यू यूज करायची आहे 2. एची व्हॅल्यू 2 आणि एक्सची व्हॅल्यू x+4. आता ॲन्सर मिळेल आपल्याला आय इज इक्वल टू 1/2a. त्यातला हा 1/2 आणि एची व्हॅल्यू परत किती आली आपली 2 इंटू लॉग ऑफ, लॉग टर्म आहे तशीच फर्स्ट टर्म आहे एक्स आणि एक्सचीच व्हॅल्यू आपली किती आहे x+4 मायनस एची व्हॅल्यू आहे आपल्या आता इथं 2 म्हणून ही टर्म झाली x+4 - 2 डिवायडेड बाय हीच टर्म खाली घ्यायची आहे. फक्त इथं साईन तुमचं मायनस होतं आणि इथं साईन काय आहे प्लस. तसं ह्याच टर्म्स तुमच्या वरती ज्या आहेत त्या वरच्याच टर्म खाली लिहून घ्या आणि इथं वरती -2 होता तो आता इथं काय झाला +2. किंवा परत एक्सच्या जागी आपण एक्सची व्हॅल्यू ठेवली x+4 आणि पुढं प्लस एची व्हॅल्यू ठेवली 2. आता ही टर्म फक्त सिम्प्लिफाय करा तर तुमचा ॲन्सर कंप्लीट होईल. Therefore we get I is equal to 1/2 into 2 that is 4 into log of x plus, here +4 - 2 becomes +2 divided by x as it is and +4 + 2 becomes +6 bracket complete plus constant c. Therefore our final solution is I is equal to 1/4 into log of x plus 2 divided by x plus 6 plus constant c. इथं आपलं हे पहिलं एक्झाम्पल कंप्लीट झालं. सेकंड एक्झाम्पल इज I is equal to 1/√ of x² plus 8x minus 20 into dx. Write given example as integral I. Therefore we get I is equal to integration of 1/√ of x² plus 8x minus 20 into dx. Now we have to calculate the value of half into coefficient of x bracket square. Therefore we get, write this half term as it is and again coefficient of x is here 8. Therefore write here 8. 8/2 means answer is 4 and square of 4 is 16. बघा आता इथं परत रिपीट करते मी. इथे x² कोएफिशियंट 1 आहे त्याच्यामुळे आपल्याला फर्स्ट स्टेप करावी लागली नाही आणि सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असते. ते आपण फाइंड केली तर आपल्याला आन्सर मिळालं 16. इथे तुम्हाला आता सेकंड स्टेपप्रमाणे ही 16 व्हॅल्यू एकदा ॲड करायची आहे एकदा सबट्रॅक्ट करायची आहे. Therefore we get I is equal to integration of 1/√ of, write first two terms as it is, that is x² plus 8x. Now first add the term 16, then subtract the term 16. Therefore we get plus 16 minus 16, again write here constant term, minus 20 as it is. Therefore we get I is equal to integration of 1/√ of x² plus 8x plus 16 minus, here minus 16 and minus 20 have same sign. Therefore we get its answer as minus 36. Now we have to express these terms in the square form. Therefore we get I is equal to integration of 1/√ of, आता ब्रॅकेट तयार करायचं आहे. मग परत x² स्क्वेअर रूट आहे ना x, मिडल टर्मचा साईन आहे ना प्लस 16चा स्क्वेअर रूट आहे ना 4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलं. मिडल साईन मायनस ॲज इट इज आणि 36 म्हणजेच 6चा स्क्वेअर असतो पण आपण इथं लिहिलं 6² इंटू dx. तर इथे हा टाईप तयार झाला. The type formed is integration of 1/, इथं स्क्वेअर रूट आहे म्हणून पहिल्यांदा स्क्वेअर रूट काढा. नंतर फर्स्ट टर्म इज x+4 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज
एक्स स्क्वेअर, एक्सची टर्म आहे म्हणून तिथं एक्स स्क्वेअर. मिडल साइन इज मायनस, देअरफॉर राईट हिअर मायनस. अँड फॉर नंबर वी राईट हिअर a square. Therefore the type formed is integration of 1 upon square root of x square minus a square into dx. Now we have to use its corresponding formula in our example. That is, formula is given by log of x plus root x square minus a square plus constant c. While using this formula, we have to use the value of x as x plus 4 and value of a as 6. Therefore, we get I is equal to log of x, that is x plus 4. Middle sign is plus into square root of x square, that is x plus 4 bracket square minus a square, that is minus 6 square bracket complete plus constant c. म्हणजे इथं आपण फॉर्म्युला यूज करताना एक्सच्या जागी एक्स प्लस 4 ही व्हॅल्यू यूज केली आणि एच्या जागी 6 ही व्हॅल्यू यूज केली आपण. नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपण सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. सिम्प्लिफिकेशनमध्ये आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 4 फर्स्ट टर्म ॲज इट इज राहील आणि इकडे आता ह्या ब्रॅकेटच्या स्क्वेअरची सबस्ट्रॅक्शन सॉल्व करायची आहे. ही सोडवत बसायची नाही, डायरेक्ट ॲन्सर लिहायचं. आता तुमची ही स्टेप आहे, ही सोडवली तर त्याचा ॲन्सर वरची स्टेप मिळणार, ही सोडवलं तर त्याचा ॲन्सर वरची स्टेप मिळणार, ही सोडवलं तर त्याचा ॲन्सर वरची स्टेप मिळणार. मग इथं तुम्ही ज्या स्टेपला एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 असेल त्या स्टेपमध्ये जे इक्वेशन असेल ते डायरेक्टली लिहायचं आहे. मग आता एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 तुमचं दिलेल्या एक्झाम्पलमध्येच आहे आणि इथं एक्झाम्पलमधले इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 20. Therefore write here x square plus 8x minus 20 bracket complete plus constant c. बघा परत आणखी एकदा ओव्हरलुक करूयात आपण. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे फर्स्ट स्टेप करायची गरज नाही. सेकंड स्टेपमध्ये आपण हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड केली. ती व्हॅल्यू एकदा इथे आपण काय केली, ॲड केली, एकदा सबट्रॅक्ट केली. पहिल्या 3 टर्म आहे तशा ठेवल्या आणि दुसऱ्या 2 कॉन्स्टंट टर्म सॉल्व करून घेतल्या. ह्या स्टेपमध्ये आपण पहिल्या 3 टर्मसाठी ब्रॅकेट स्क्वेअर तयार केला आणि राहिलेली कॉन्स्टंट टर्म पण आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहून घेतली. ही स्टेप झाल्यानंतर करस्पॉन्डिंग टाईप तयार केला. टाईप तयार करत असताना दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ज्या टर्म्स आहेत तशाच यूज करायच्या. आता त्याचं करस्पॉन्डिंग फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण यूज करत असताना परत एक्सच्या जागी व्हॅल्यू आपली किती आहे, एक्स प्लस 4 आणि एची जी व्हॅल्यू आहे आपली 6. करस्पॉन्डिंग ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला ह्या स्टेप्समध्ये यूज करायच्या आहेत. आता लास्ट स्टेपमध्ये ही सेकंड टर्म सॉल्व करत न बसता तुमचा एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 असेल तिथं असणारं इक्वेशन तुम्ही डायरेक्ट लिहायचं आहे. इथे आता एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 पहिल्या स्टेपला आहे म्हणून तिथं असणारं इक्वेशन एक रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 20 आहे तसंच लिहिलं आणि प्लस कॉन्स्टंट सी दिलं. म्हणजे इथं तुमचं एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. नाव द थर्ड एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 20x प्लस 17 इंटू dx. आता इथे एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 4 असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट स्टेप करायला हवी. मग एक्स स्क्वेअरला जोडलेला नंबर 4 आहे म्हणून 4 आपण कॉमन काढणार आणि ती टर्म डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणून बाहेर येताना टर्म कशी येते 1/4. कोणतीही टर्म कॉमन काढायची म्हणजे त्या टर्मनं आतल्या सगळ्या टर्म्सना डिवाइड करायचं म्हणून ह्या सगळ्या टर्म्सला 4ने डिवाइड करा म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 17 डिवायडेड बाय 4 इंटू dx. फर्स्ट स्टेपमध्ये आपण फक्त एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करण्यासाठी 1/4 कॉमन काढलेलं आहे.
आणि इंटिग्रेशनमध्ये असणाऱ्या टर्म्सना 4नी डिवाइड केलेलं आहे. नाव वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to, write here half as it is. Now the coefficient of x is here -5, therefore write here 5 or -5. आता इथं अधिक 5 लिहा वजा 5 लिहा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, देअरफॉर त्याची व्हॅल्यू काय नाही तुम्हाला प्लसच व्हॅल्यू मिळणार आहे. इथं -5 जरी लिहिला तरीसुद्धा चालतो. इथे आता कोणत्या संख्येला भाग जात नाही म्हणून आपण डायरेक्ट स्क्वेअर करणार आहोत. न्यूमरेटरमध्ये 5 × 1 म्हणजे 5, 5चा स्क्वेअर आला 25, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये आहे 2, 2चा स्क्वेअर झाला 4, म्हणजे तुमची टर्म काय मिळाली 25 डिवायडेड बाय 4. Now we have to add and subtract this term, therefore integral I is equal to, write this 1/4 as it is, and in the integration we get integration of 1 write first two terms, म्हणजे पहिल्या दोन संख्या आहेत तशाच ठेवल्या, x² minus 5x. Now add this term, that is plus 25/4 minus 25 divided by 4, and write this last term plus 17/4 as it is into dx. पहिल्या दोन संख्या झाल्या की ती संख्या पहिल्यांदा ॲड करायची, मग सबस्ट्रॅक्ट करायची, आणि मग सगळ्यात शेवटी तुमचा दिलेला जो कॉन्स्टंट एक्झाम्पलमध्ये असेल ती कॉन्स्टंट टर्म इथं लिहून घ्यायची असते. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पहिल्यांदा ह्या कॉन्स्टंट टर्म्स तुमच्या सॉल्व करून घ्यायच्या आहेत. सॉल्व करत असताना बघा आता इथे पहिली टर्म तुमची सिम्प्लिफाय करत असताना बाहेरचा 1/4 तुमचा ॲज इट इज राहील. इंटिग्रेशनमध्ये ह्या पहिल्या 3 टर्म्स म्हणजे स्क्वेअर फॉर्म आहेत म्हणून त्याच्यावरून आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार करतो. देअरफॉर x² स्क्वेअर रूट आहे ना x, मिडल टर्मचं साईन आहे ना मायनस, आणि 25 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट u डिवायडेड बाय 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, मायनस साईन. इथं बघा आता ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे पण साईन अपोजिट आहेत म्हणून दोघांची सबस्ट्रॅक्शन होणार आणि ॲन्सर मिळाल मग आपल्याला -8 डिवायडेड बाय 4 इंटू dx. Therefore we get I is equal to 1/4 into integration of 1/, फर्स्ट टर्म आहे तशीच ठेवली आणि सेकंड टर्म ही स्क्वेअर फॉर्ममध्ये करायची आपल्याला. मग आता 8/4 म्हणजे टर्म आली 2, पण स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहिताना तीच टर्म आपण कशी लिहिली √2चा स्क्वेअर म्हटलं इंटू dx. म्हणजे आता इथं दोन्ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये आले, आपला करस्पॉन्डिंग टाईप तयार झाला. बघा आता टाईप ओळखण्यासाठी इंटिग्रेशन ऑफ 1/, टर्म आली. इथं रूट आहे का नाही म्हणजे काही घ्यायची गरज नाही, डायरेक्ट पहिल्यांदा काय दिसतं एक्सची टर्म दिसते म्हणून इथं आपण म्हटलं x². मिडल साईन मायनस आहे आणि नंबरचा स्क्वेअर म्हणून इथं -a² आणि पुढे आला तुमचा dx, म्हणजे हा तुमचा इथं टाईप तयार झालेला आहे. त्याचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला असतो 1/2a इंटू लॉग ऑफ x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a प्लस कॉन्स्टंट c. आता हा फॉर्म्युला यूज करत असताना एक्झाम्पलमध्ये जिथं जिथं x येईल तिथं आपल्याला व्हॅल्यू यूज करायची आहे x मायनस 5 डिवायडेड बाय 2, आणि जिथे a येईल तिथं व्हॅल्यू यूज करायची आपल्याला √2. Therefore we get I is equal to 1/4 इंटू हा तुमचा 1/4 आहे तसंच राहिला. आता फॉर्म्युलाप्रमाणे 1/2 इंटू a आणि aचीच व्हॅल्यू किती आहे √2 इंटू लॉग ऑफ x मायनस a, एक्सची व्हॅल्यू आहे x मायनस 5/2 मायनस aची व्हॅल्यू आहे √2 डिवायडेड बाय x plus a, that is value of x is x minus 5/2 plus value of a is again √2 plus constant c. Now simplifying this term we get 1/4 into 2, that is 8√2 into log of. आता इथं बघा
ब्रॅकेटमध्ये बघा आता 5 डिवायडेड बाय 2 आहे, तो छेदातला 2 काढण्यासाठी अंशामध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्म्सना आपण 2नी गुणलं आणि 2नी भागलं. सिमिलरली छेदामध्ये असणाऱ्या सगळ्या टर्म्सनाही आपण 2नं डिवाइड केलं आणि 2नं मल्टिप्लाय केलं. म्हणून टर्म काय मिळालं तुम्हाला, इथं 2नं मल्टिप्लाय केल्यामुळं 2x मायनस 5 मायनस 2√2 डिवायडेड बाय छेदामध्ये परत 2x मायनस 5 प्लस 2√2 आणि इथे अंशाच्या छेदामध्ये 2 आणि छेदाच्या छेदामध्ये पण 2 आहे. सेम टर्म असल्यामुळे ती टर्म काय होते, कॅन्सल होते. म्हणजे तुम्ही काय करायचं असतं, फक्त ज्याच्या छेदामध्ये टर्म नाही त्या संख्यांना तेवढंच त्या डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करायचं. जसं इथं छेदातला 2 फक्त 5ला आहे, म्हणून ह्या 2ने एकदा xला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 2ने एकदा 2√2ला मल्टिप्लाय करायचं आणि छेद तुमचा मग आपोआप कॅन्सल होतो. सिमिलरली छेदामध्ये पण ह्या xला एकदा 2ने मल्टिप्लाय केलं आणि √2ला पण एकदा 2ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे इथं तुमचं हे एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. इथं आपण पहिल्या स्टेपपासून हे एक्झाम्पल सोडवलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये x² कोएफिशियंट 1 करण्यासाठी 1/4 कॉमन काढला. 4 कॉमन काढायचा म्हणजे आतमध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या संख्यांना 4नी डिवाइड करायचं, भागायचं आणि तेच इक्वेशन इथं लिहायचं. हे इक्वेशन लिहून झालं की सेकंड स्टेप म्हणजे तुमची व्हॅल्यू ही फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू एकदा ॲड करायची, एकदा सबट्रॅक्ट करायची. पहिल्या 3 टर्मवरून एक ब्रॅकेट करायचा, दुसऱ्या 2 टर्म सोडवून घ्यायच्या आणि त्याच्यावरून एक ब्रॅकेट करायचा. हे 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स आले की इथं तुमचा हा टाईप तयार होतो. तो टाईप कसा ओळखायचा आता तुम्हाला सांगितलेला आहेच. टाईप एकदा ओळखला की त्या टाईपचा असणारा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला आपल्या एक्झाम्पलसाठी यूज करायचा. इथली ॲडजस्टमेंट काय सांगितली मी तुम्हाला, जेव्हा एकाच टर्मच्या छेदामध्ये एखादा नंबर असेल तर त्या नंबरनं राहिलेल्या दोन्ही टर्म्सना तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या आणि छेदातला संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये आल्यामुळे ती काय होते, कॅन्सल होते. म्हणजे इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट होतं. थँक्यू.